आमचं समाधान या ठिकाणी करावं। खऱ्या अर्थानं भीमाशंकरचा हा जो काही रस्ता आहे अतिशय दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याच्या खड्ड्याच्या संदर्भात आंदोलन उभे केली आणि प्रशासनाने आश्वासन दिलं की हे खड्डे आम्ही 100% बुजवू, तुम्ही रस्ता रोको थांबवा। मला वाटतं या संदर्भात ब्रिसा ब्रिगेडने भूमिका घेतली आणि त्यानंतर खड्डे बुजवायला सुरुवात झाली। अजूनही 15 दिवस उलटून गेलेले नाही आंदोलनाला आणि खड्ड्यामध्ये खड्डा पडलेला आहे। मला वाटतं याची अतिशय काळजी या PWD विभागाने घ्यावे। मी त्यांचं एक सोपं उदाहरण सांगतो PWD विभागाचं। आमच्या फलोदे ते पाटण हा रस्ता सुरू होता। सुद्रीक नावाचे PWDचे अधिकारी होते आणि 15 जूनला पाऊस पडत होता, रात्रभर पाऊस पडला। दुसऱ्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी डांबर टाकायचा होता। मी स्वतः फोन केला का साहेब त्या ठिकाणी डांबर तुम्ही टाकू नका, कारण रात्रभर पाऊस पडलाय, 4-5 दिवस सलग पाऊस पडतोय आणि तुम्ही डांबर टाकण्याचं त्या ठिकाणी तुम्ही टाकू नका। हे प्रशासकीय अधिकारी अतिशय निष्काळजीपणा घेतात, त्यामुळे हे रस्त्याला खड्डे पडतात। कारण यांना माहीत होतं का पावसाची डांबर टाकला जात नाही, तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे संगमत करून त्या ठिकाणी डांबर टाकला। आजला तुम्ही फलोदे या ठिकाणी जाऊन बघा, अजून 2 महिने झाले ना डांबर टाकून, तिथं खड्डे पडायला सुरुवात झालेले। मला वाटते असे बेजबाबदार अधिकारी आहेत, यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि तोड या ठिकाणी खड्डे बुजवले पाहिजेत। हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा काय आहे आपला का हिरड्याला हमीभाव भेटला पाहिजे, हिरडा खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजेत आणि जी लोक हिरडीवरून पडतात त्यांना अपघात विमा मिळाला पाहिजे। अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी केलेली। मला वाटते शबरी महामंडळाचे चौधरी सर या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत एक आमचं 13 जूनला एक आंदोलन झालं। संदर्भात ज्या आयुक्त आहेत बनसोडे मॅडम, त्यांच्यासोबत फोनवरती चर्चा झाली। ते काय म्हटले की शासनाकडे कोणत्या प्रकारचा निधी नाही आहे। गेल्या वर्षी हिरडा खरेदी केंद्र सुरू केली, हिरडा खरेदी झाला आणि तो विकला गेला नाही आहे। मला वाटते आदिवासी विभागाकडं प्रचंड फंड आहे, दरवर्षी तो फंड 100% खर्च होत नाही आहे। 3-3, 4-4 हजार कोटी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना वापस जातो, दुसऱ्या विभागाला वळवला जातो आणि मग आमच्या आदिवासी लोकांसाठी जे अतिशय महत्त्वाचा जो काही हिरडा उत्पादन आहे त्याच्यावरती सरकार का भूमिका घेत नाही आहे। मला वाटते तालुक्याचे आमदार असतील यांनी हे विधानसभेमध्ये का मांडत नाही आहे, कारण तालुक्याचे आमदार हे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेले असतात। त्यांनी हिरड्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी मांडावं, बोलावं की आमच्या आदिवासी भागामध्ये एकमेव आर्थिक उत्पन्न देणारा हिरडा जो आहे तिथल्या हिरड्याच्या हमी भावासाठी बोलावं, तिथला धोरणात्मक निर्णय घ्यावा। आदिवासी शबरीतनं जर फंड भेटत नसेल तर आदिवासी विभागातनं फंड त्या ठिकाणी हिरड्यासाठी उपलब्ध करून द्यावा। अशा प्रकारच्या भूमिका इथले लोकप्रतिनिधी का घेत नाहीत, हा खरा आपल्यासमोरचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न काय आहे, आपण अनेक वर्षापासून बोलतोय की हिरड्याला हमीभाव भेटला पाहिजे। मला वाटते मध्य प्रदेशमध्ये जे आदिवासीची उत्पादनाची जी साधनं आहेत त्या साधनाला हमीभाव भेटू शकतो, मग महाराष्ट्रामध्ये आदिवासींची जी काय त्यांचा आर्थिक गणित त्यावरती अवलंबून आहे त्यांना का भेटू शकत नाही। तर मला वाटते याच्यासाठी सुद्धा आपण जे आपले लोकप्रतिनिधी असतात त्यांनी विधानसभेमध्ये बोललं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे आणि आपल्याला हमीभाव कसा भेटेल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतोय, आपण दुसरी लढाई सुरू केलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। गेल्या 4 वर्षे आपण लढत होतो, जे शासनाने पंचनामे केले नुकसान भरपाईच्या संदर्भात, त्या संदर्भात आपण किसान सभा 4 वर्षे लढली। मला वाटतं इथले लोकप्रतिनिधी म्हणत होते की हिरड्याची नुकसान भरपाई भेटणार नाही, पण किसान सभेला विश्वास होता की 100% भेटणार म्हणजे भेटणार। त्याचे काय शासनाचे निकष होते, GR होते, त्याच्या आधारावरती आपण लोकांना नुकसान भरपाई मिळवून दिली आणि मग मिळाल्यानंतर इथले लोकप्रतिनिधी म्हणले की आम्ही मिळवून दिली। त्यांना ओपन चॅलेंज आहे आपलं की तुम्ही कशा पद्धतीने मिळवून दिली आणि आम्ही कशा पद्धतीने लढलो आणि कशी लोकांना मिळवून दिली। अशा संदर्भात आपण येत्या काळामध्ये सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, कारण जो हिरड्यावरून माणूस पडतो त्याला 100% त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। यासाठी आदिवासी विभागाकडे काही योजना आहेत, फक्त त्या राबवायच्या नाही, लोकप्रतिनिधी बोलत नाही, विधानसभेमध्ये मांडत नाही, त्यामुळं आपल्या आदिवासी लोकांवरती अशा प्रकारचे प्रसंग वळवतात, कोणत्या प्रकारचे नुकसान भरपाई भेटत नाही। याला केवळ आणि केवळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत। मी एवढंच आव्हान करतोय, येत्या पुढच्या काळामध्ये हिरडा केंद्र चौधरी सर तुम्हाला वारंवार आम्ही भेटतोय, सांगतोय, जर हिरडा खरेदी केंद्र सुरू झाली नाही
पवार सर सुद्धा या ठिकाणी आहेत, जे API आहे सर. आम्ही तुम्हाला किसान सभेचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाशिक ते मुंबईवरून चालणारी किसान सभा, 50,000 लोकांचा मोर्चा घेऊन चालणारी किसान सभा आहे. लोणी ते अकोले ते लोणी चालणारी किसान सभा आहे. आम्ही एखादा प्रश्न जर हातात घेतला त्याचा निकाल लावल्याशिवाय आम्ही हटत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, शेंडी तुटून पारंबी तुटो अशी आमची किसान सभेची भूमिका आहे. आम्ही 220 रुपये हमी भावासाठी लढतोय. हिरडा खरेदी केंद्र तुम्ही त्वरित सुरू करा, कारण इथला व्यापारी, इथला जो काही प्रशासनासोबत त्यांनी संगनमत केलंय, इथला ठेकेदार हिरडा आज 100 रुपये 80 रुपये किलोना खरेदी करतोय. कारण आमच्या भागातल्या लोकांना हिरडा विकल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. म्हणून येत्या काळामध्ये त्वरित आपण हिरडा केंद्र सुरू करावी, अशा पद्धतीचा तुम्ही निर्णय या ठिकाणी घ्यावा. मला वाटते 1998ला जे शबरी महामंडळ सुरू झाले आणि ते केवळ आणि केवळ आदिवासीच्या भागामध्ये जी काय उत्पन्न आहेत, वरे असेल, नाचणी असेल किंवा भात असेल, याच्यासाठी ती खऱ्या अर्थानं शबरी महामंडळ या ठिकाणी स्थापन झालं आणि त्याच्यामध्ये हिरडा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट झाला. याच्यासाठी खऱ्या अर्थानं जी आदिवासी पिकं आहेत त्यांना हमी भावासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं आणि त्वरित हिरडा खरेदी केंद्र सुरू करावं. नाही तर येत्या काळामध्ये हा रस्ता पूर्ण ब्लॉक असेल, याची प्रशासनाने दखल घ्यावी, एवढं या ठिकाणी बोलतो.